नमस्कार. ॲस्ट्रो स्टारमध्ये मी धनश्री कुलकर्णी आपल्या सर्वांचे स्वागत करते. आपण नक्षत्राप्रमाणे शिव उपासना या शृंखलेचा एक भाग पाहत आहोत. या भागामध्ये आपण राहू महाराजांची नक्षत्र कोणती आणि त्यासाठीची उपासना कोणती आहे हे पाहणार आहोत. सगळ्यांना हे माहितीच आहे की राहू महाराजांना कंट्रोल करण्याकरता आपल्याला शिव उपासना ही आवश्यक असतेच. तर आता ही पण शिव उपासना आपण कशी करायची ते पाहूयात. राहू महाराजांची 3 नक्षत्र आहेत, आर्द्रा, स्वाती आणि शततारका. तर यासाठीचा मंत्र आहे ओम महादेवाय नमः. हा मंत्र जातकाने 51 वेळा आपल्या राहत्या घरी पठण करायचा आहे. शिवस्तुती स्तोत्र हे आपल्या राहत्या घरी एकदा मनोभावे पठण करावं. शिवपिंडीला स्पर्श करून, आता इथे दान काय करायचं बघा, शिवपिंडीला स्पर्श करून मुळ्याची पालेभाजी ही गरिबांना दान करावी. मी पुन्हा एकदा सांगते, राहू महाराजांच्या उपासनेमध्ये, नक्षत्र उपासनेमध्ये दान कोणते करायचं आहे तर शिवपिंडीला स्पर्श करायचा आणि मुळ्याची पालेभाजी ही गरिबांना दान करायची. याने काय होईल तर राहू महाराजांची पीडा जी आहे ती कमी होईल आणि नक्षत्राची शुभ फळे मिळण्यास सुरुवात होईल. ही तुम्हाला माहिती आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच प्रकारची माहिती जाणून घेण्याकरता पुन्हा एकदा पुढच्या भागात भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.